जितेंद्र सिंहांचं IIT बॉम्बे संदर्भातलं विधान सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक। महाराष्ट्र विरोधकांच्या पोटातील मळमळ बाहेर आली। ट्विट करत राज ठाकरेंचा निशाणा। अशोकराव इतक्या पैशांचं करता काय? भाकरच खाताना की नोटा खाता? मंत्री संजय शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर हल्लाबोल। मुस्लिम म्हणतात उद्धव ठाकरे सेक्युलर झालेत, मात्र बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांची ठाकरेंनीच पाठराखण केली हे विसरू नका। इम्तियाज जलील यांचा निशाणा। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष गुजर यांचं अपहरण करून मारहाण। हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अपहरण केल्याचा आरोप। नाशिकच्या प्रचार सभेत पाणीपुरवठा योजनेवरून गुलाबराव पाटलांची अजित पवारांवर टोलेबाजी। भगूरला जाऊन योजनेची घोषणा करा असं मी अजित पवारांना सांगितलं होतं, त्यामुळे दुसऱ्याची पोरं आपली सांगू नये, अजित पवारांना सणसणीत टोला। अमेडिया कंपनीला मुद्रांक शुल्क भरण्यासाठी 10 दिवसांची मुदतवाढ। मुंढव्यातील जमीन घोटाळा प्रकरणी भरावा लागणार मुद्रांक शुल्क। पुण्याच्या विश्रांतवाडी परिसरात जिलेटिनच्या कांड्या डिटोनेटर सापडल्यानं खळबळ। खडक फोडण्याचं काम करणाऱ्या मजुरांकडे सापडलं जिलेटिन। 2 मजुरांवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मुंबईच्या कुर्ल्यात वाढदिवसाचं सेलिब्रेशन करताना 5 मित्रांनी 21 वर्षीय मित्राला पेटवलं। वाढदिवस साजरा करताना मित्रांमध्ये झाला होता वाद। 5 आरोपींना अटक। मुंबई पालिकेच्या भायखळा इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयामध्ये शक्ती वाघाचा संशयास्पद मृत्यू। 8 दिवसानंतर वाघाच्या मृत्यूची माहिती देण्यात आल्यानं प्रश्न उपस्थित। गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं मिनी ट्रॅव्हल्सचा अपघात। सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील घटना। अपघातात एकाचा मृत्यू। आणि बास्केटबॉल खेळताना गोलपोस्ट अंगावर पडल्यानं खेळाडूचा मृत्यू। हरियाणाच्या रोहतकमधील धक्कादायक घटना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पालघरमध्ये आज 2 जाहीर सभा होणार आहेत। डहाणू आणि पालघरमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलंय। जिल्ह्यात गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। सिंधुदुर्गमध्ये भाजपच्या सभेत शिल्पा खोत यांनी आमदार निलेश राणेंवर हल्लाबोल केलाय। एक स्त्री पुढे आली की तिच्यावर होणारा आरोपांचा मारा मनाला वेदना देणार आहे। मला पूर्वी निलेश राणे यांनी शिवसेनेतून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती, मग ती त्यावेळी योग्य होती तर आता अयोग्य कशी, असा सवाल शिल्पा खोत यांनी विचारलाय। तर शिल्पा खोत आणि माझी यापुढची लढाई कोर्टात असेल असा पुनरुच्चार निलेश राणेंनी केलाय। मी शिल्पा खोत यांना फोन केला होता, त्यावेळी मला त्यांच्याकडे ओबीसींची खोटी सर्टिफिकेट आहेत हे माहिती नव्हतं। मी महिला आहे, माझ्यावर अन्याय होतोय असा भावनिक मुद्दा पुढे केला जातोय, असा पलटवार निलेश राणेंनी केलाय। धाराशिवमध्ये महायुती झाली नसली तर भाजपला काहीच फरक पडत नाही, असं आमदार राणा पाटील म्हणालेत। लोकांचा भाजपवर विश्वास आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भाजप घवघवीत यश मिळवणार, असं राणा पाटील म्हणाले। लोणावळ्यामध्ये निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला असून आरोप प्रत्यारोपानं वातावरण तापलंय। शिवसेना आरपीआय युतीचे उमेदवार सूर्यकांत वाघमारे यांनी नाव न घेता आमदार सुनील शेळके यांच्या कार्यपद्धतीवर थेट निशाणा साधला। बाहेरील हस्तक्षेप थांबवून लोणावळ्याची अस्मिता टिकवण्यासाठी सर्व लोणावळाकरांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं वाघमारे म्हणाले। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरात काँग्रेस आणि शिवसेनेच्या युतीचा नवा अध्याय सुरू झालाय। माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे सुपुत्र शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरलेत।
काँग्रेसला सोबत घेत ही युती करण्यात आली असून शिवसेनेने भाजप सोबत काडी मोड घेत काँग्रेस सोबत घरोबा केलाय। अमरावतीच्या धामणगाव नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते माजी आमदार अरुण अडसर यांची कन्या तर धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रताप अडसर यांची बहीण अर्चना रोठे अडसर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। अर्चना रोठे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप लावण्यात आलाय। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सौभाग्यवती सत्वशीला चव्हाण या कराड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय झाल्यात। काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार झाकीर पठाण यांच्यासाठी शहरातून पदयात्रा काढत काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलंय। कामठी नगर परिषदेमध्ये काँग्रेसचे पर्यायी उमेदवार आसिफ सरमतिया यांचा उमेदवारी अर्ज एबी फॉर्म अधिकृत नसल्याचा मुद्दा मान्य करत नागपूर खंडपीठाने उमेदवारी अर्ज बाद ठरवला। त्यामुळे काँग्रेसकडून हाजी अब्दुल शकूर नागाणी हे अधिकृत उमेदवार ठरले आहेत। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या इमारतीच्या नावातील आर हरवलाय। घटनेला 2 महिने होत असले तरी पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने पालिका प्रशासन नगरातील नळ गटार रस्त्यांप्रमाणेच मुख्यालयाच्या नावाबाबतही उदासीन असल्याची चर्चा सुरू झाली आहे। धाराशिव नगरपालिका निवडणूक प्रचाराचा जोर दिवसेंदिवस वाढतोय। मतदारांना प्रभावित करण्यासाठी उमेदवार वेगवेगळी शक्कल लढवतात। वासुदेवाची मदतही उमेदवारांकडून घेतली जाते। लोणावळ्यातील राजमाची उद्यानाजवळ हातावर पोट असलेली दिवसभर पेरू विकून उदरनिर्वाह करणारी भाग्यश्री जगताप या सुद्धा निवडणूक रिंगणामध्ये उतरल्यात। राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोणावळा नगर परिषदेची अधिकृत उमेदवारी त्यांना मिळाली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांमध्ये असंख्य चुका असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। प्रशासक जी श्रीकांत यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली। त्यात मतदार याद्यांमधील चुका ही गंभीर बाब असून त्या दुरुस्त करण्याची संधी आहे। त्यानंतरही चुका निदर्शनास आल्या तर थेट निलंबन करण्यात येईल असा दमही आयुक्तांनी दिला। मुंबई मतदार यादीतील दुबार नावांवरून राजकीय पक्षांनी आरोपांच्या फैरी झाडलेल्या असताना आता मुंबई महानगरपालिका प्रशासनाने देखील याबाबत कबुली दिली आहे। एकूण 227 प्रभागांमध्ये 11 लाख दुबार नावे असल्याचं आढळून आलंय। तर त्यापैकी काही नावे ही दुबार तिबार नाहीत तर 100 वेळा ही आहेत। अशी 4 लाख नावे अनेक वेळा अनेक प्रभागांमध्ये असल्याचं आढळून आलं। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष गुजर यांचं अपहरण करून मारहाण। हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अपहरण केल्याचा आरोप। मुंबईतील मतदार यादी संदर्भात धक्कादायक माहिती समोर। मुंबईत दुबारच नव्हे तर 103 वेळा नावं असलेलेही मतदार तब्बल 4,33,000 नावं एकापेक्षा अधिक वेळा। पालिका विशेष मोहीम राबवणार। नाशिकच्या प्रचार सभेत पाणी पुरवठा योजनेवरून गुलाबराव पाटलांची अजित पवारांवर टोलेबाजी। भगूरला जाऊन योजनेची घोषणा करा असं मी अजित पवारांना सांगितलेलं, त्यामुळे दुसऱ्यांची पोरं आपली सांगू नये। अजित पवारांना सणसणीत टोला। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या वादात माझा सँडविच होतोय। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंचं विधान। तर दोघांमधील वाद कसे कमी होतील याचा प्रयत्न करत असल्याचं केलं स्पष्ट। अमरावतीच्या वरुडमध्ये लग्नानंतर अवघ्या अर्ध्या तासातच हृदयविकाराच्या झटक्यानं नवरदेवाचा मृत्यू। लग्नमंडपामध्ये पसरली शोककळा। मुंबईतल्या प्रदूषणात मोठी वाढ। हवेची गुणवत्ता पोहोचली वाईट श्रेणीत। सर्वत्र धुरकं असल्यानं श्वसनाच्या समस्यांमध्ये वाढ। मुंबईच्या कुर्ल्यात वाढदिवसाचं सेलिब्रेशन करताना 5 मित्रांनी 21 वर्षीय मित्राला पेटवलं। वाढदिवस साजरा करताना मित्रांमध्ये झाला होता वाद। 5 आरोपींना अटक।
गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं मिनी ट्रॅव्हल्सचा अपघात. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील घटना. अपघातामध्ये एकाचा मृत्यू. T20 क्रिकेट वर्ल्ड कपला 7 फेब्रुवारीपासून होणार सुरुवात. भारत आणि पाकिस्तान दरम्यान 15 फेब्रुवारीला महामुकाबला. भारत आणि श्रीलंकेमध्ये खेळवले जाणार सामने.